नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, वेळोवेळी कर्जमाफीचा विषय शासनाने पुढे आणलेला आहे आणि शासन सांगतंय की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार आहे. तशा प्रकारचं वक्तव्य कृषी मंत्री असलेले आपले आबा त्या ठिकाणी सांगत आहेत. परंतु सगळ्याच गोष्टी जरी असल्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक लावलेली आहे. त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय होणार आहे आणि आज त्या कर्जमाफीचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय होऊन त्या ठिकाणी कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. परंतु बरेच शेतकरी त्या अवस्थेमध्ये आहेत, त्या ठिकाणी बँकेमध्ये गेल्यावर कर्मचारी त्या ठिकाणी बँकेतले कर्मचारी सांगतायत की कर्जमाफी होणार आहे. परंतु जे काही जुने 2019-22पर्यंतचे जे काही थकीत शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी होणार आहे. जर तुम्ही गेल्या वर्षी कर्ज घेतलं असेल आणि ह्या वर्षी थकीत असाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी ते करत आहेत. मग ही कर्जमाफी कशी होणार, तुम्हाला मिळणार आहे का, तुम्हाला काय मिळणार ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल 2024, 25, 26ला आणि ते चालू बाकीमध्ये असेल तर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान मिळेल का, असे बरेच प्रश्न घेऊन शेतकरी त्या ठिकाणी बोलत आहेत. परंतु जी कर्जमाफी सांगितलेली आहे, जी लोकांपर्यंत जाणार आहे, ज्या दिवशी कर्ज लोकांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 50,000 रुपये येतील आणि ज्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि जे शेतकरी त्या लाभापासून वंचित राहतील त्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याची माहिती मिळणार आहे, त्यांना ते अपडेट कळणार आहे. परंतु शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, त्याचा योग आज लागलेला आहे. तो कर्जमाफी आज मिळणार आहे. प्रत्येकाच्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय होणार आहे. मग तो शेतकरी कोणता असेल, काय असेल, त्याला जे सांगितलेलं आहे 2 लाखापर्यंत कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, अशा प्रकारचा जो शब्द त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये वापरला होता तो ते आता वापरताना दिसत नाहीत. त्या शब्दापासून मागे गेलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा BJP सरकार स्थापन होणार होतं, BJP सरकारने ज्यावेळेस घोषणा केल्या होत्या त्यावेळेस आपलं सरकार कामाचं सरकार, आपलं सरकार सरसकट कर्जमाफी देणार, अशा प्रकारच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं, करूया 7-12 कोरा कोरा कोरा, अशा प्रकारच्या बऱ्याच घोषणा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. बरेच शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत. अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा रोष आहे. तुम्हाला काय वाटतं, शेतकरी वंचित राहिले आहेत का आणि आजच्या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.